श्री सद्गुरुभ्यो नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजार्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सज्जन हो, जसा जसा श्रावण महिना संपत येतो किंबहुना कृष्ण पक्षानंतरच श्रावणाच्या कृष्ण पक्षानंतर सर्व लोकांना गणपतीचे म्हणजे गणेशोत्सवाचे वेध लागतात। भाद्रपद महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये विशेषतः गणेश पूजन केले जाते। या भाद्रपद महिन्यामध्ये जो गणेश प्रतिष्ठेचा काल असतो हा चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत असतो। यामध्ये अनेक लोकांचे गैरसमज आहेत। त्या काय लोकांच्या समस्या आहेत त्यावरती आज आपण हा एपिसोड करूया। सर्वात प्रथम गणेशाची प्राणप्रतिष्ठा। गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेला कोणताही मुहूर्त नाही। तुम्ही प्रातःकालापासून ते मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे दुपारी 1:30 पर्यंत गणेशाची प्राणप्रतिष्ठा तुमच्या सोयीने, तुमच्या पुरोहितांच्या सोयीने कोणत्याही वेळी करू शकता। यामध्ये भद्राकालाचा नियम नाही, राहुकाळाचा नियम नाही। जर उदाहरणार्थ यावर्षी जर बघितलं तर साधारणपणे दुपारी 3:43 पर्यंत हा भद्राकाल आहे। काही वेळेला कमी जास्त होतो, काही वेळेला सकाळी 10 पर्यंत असतो, काही वेळेला 11 पर्यंत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी राहुकाळ हा 12 ते 1:30 पर्यंत आहे। तर राहुकाळ असू दे किंवा भद्राकाल असू दे, या कोणताही काळ असला तर गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला प्रातःकाळापासून ते मध्यान्ह समाप्तीपर्यंत कोणत्याही वेळी तुमच्या सोयीनुसार, तुमच्या मनामध्ये जेव्हा श्रद्धा निर्माण झाली असेल त्यावेळेला, तुमच्या पुरोहितांच्या वेळेनुसार किंवा तुम्ही स्वतः करणार असेल पूजन तर तुमच्या सोयीनुसार प्राणप्रतिष्ठेचा तुम्हाला करता येते। त्यासाठी कोणताही विशेष मुहूर्त नाही। आता यामध्ये गणपतीची मूर्ती किती असावी असा खूप जणांचा प्रश्न असतो। तर साधारणपणे घरामध्ये तुम्ही जी प्राणप्रतिष्ठा करणार आहात ती प्राणप्रतिष्ठा शाडूच्या मातीचा शक्यतो गणपती असावा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती नसावा। जे रंग तुम्ही गणपतीला वापरणार ते शक्यतो नैसर्गिक रंग असावेत। गणेश मूर्ती ही विसर्जनानंतर ताबडतोब विरघळणारी असावी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची उंची ही जास्तीत जास्त 1 फीटपर्यंत, हे साधारणपणे 8 ते 9 इंचापर्यंत तुम्ही गणपतीची मूर्ती आणू शकता। शास्त्रवचनानुसार स्वतः माती आणून स्वतः घरी तयार करणार, त्या गणपती हा घरी तयार करणं आवश्यक आहे। पण आत्ताच्या काळात हे शक्य नसल्यामुळे तुम्ही कुठल्याही दुकानातून तुम्ही गणपती घरी आणून तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता। आता ही जी मूर्ती पाहिजे ही मूर्ती ही आसनस्थ पाहिजे। शक्यतो उभी, वेगवेगळे नृत्य करणारी, वेगवेगळ्या आसनामध्ये, वेगवेगळ्या चेहऱ्यामध्ये नसावी। जे काही गणेशाचं स्वरूप सांगितलेलं आहे तो आपण बघितलेला गणपती असा आसनस्थ गणपती, गणपतीची प्रसन्न मुद्रा असलेला असा गणपती तुम्ही आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा करू शकता। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कोणत्या दिवशी विसर्जन करावं? कोणी आपल्या प्रथेनुसार 1.5 दिवसाचा गणपती असतं, कोणाच्या घरी 5 दिवसाचा गणपती असतो, कोणा दिवशी गौरी आणि गणपती दोन्ही एका दिवशी विसर्जन करतात, कोणी 7व्या दिवशी विसर्जन करतात, कोणी 9व्या दिवशी विसर्जन करतात आणि सर्वसाधारणपणे अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होतं। तुम्ही तुमच्या परंपरेनुसार घरामध्ये ज्याप्रमाणे प्रथा चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकता। त्याप्रमाणे गणेशाच्या पूजनाचे दिवस तुम्ही ठरवू शकता। 5 दिवसाचा गणपती असेल तर 5व्या दिवशीसुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता। आता काही ठिकाणी म्हणतात की 5व्या दिवशी मंगळवार आला, 5व्या दिवशी आमच्या गौरी पूजन असतं, मग गौरी पूजन घरामध्ये आहे, मग कसं काय विसर्जन करायचं? पण ज्या घरामध्ये गौरी पूजन आहे त्या ठिकाणी मात्र तुम्ही गणपतीचं विसर्जन गौरीबरोबर करू शकता। मात्र ज्या घरामध्ये गौरीचं पूजन होत नाही आहे त्या ठिकाणी तुमचा गणपती तुम्ही 5व्या दिवशी विसर्जन करू शकता। त्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही वेळेला असं होतं की घरामध्ये गर्भवती स्त्री असते आणि खूप ठिकाणी म्हणतात की आता आम्ही काय गणपती
यावर्षी आमचा ठेवणार आहे, परंतु तर ह्याला कोणताही शास्त्राधार नाही. घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर तुमचा गणपती ज्या ज्या वेळेला तुम्ही विसर्जन करण्याचे ठरवलेले आहे त्या दिवशी तुम्ही विसर्जित करायचा असतो. त्या गणपतीचे विसर्जन त्याच दिवशी करायचे असते. वर्षभर गणपती घरामध्ये ठेवायचा नसतो. त्यावेळेला असं होतं की गणेश चतुर्थीला तुमचं पूजन असतं गणपतीचं, पण अचानक एखादी अगोदर निधन घटना होते आणि सुतक येतं, तुम्ही म्हणता सुतक येतं, आणि जर तुमचं सुतक गणेश चतुर्थीला संपत नसेल तर मात्र त्या वर्षी तुम्ही गणेशाचं पूजन करायचं नाही. जर तुमचं सुतक जर गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी जर पूर्णपणे संपत असेल तर तुम्ही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. अन्यथा त्याच वर्षी लोप झाला तरी चालेल, त्यानंतर परत गणपती बसवू नका. काही वेळेला असं होतं, काही जणांचे तर गौरीपूजन पण असतं, गणेश पूजन पण असतं. तर काही वेळेला असं होतं की गणेश चतुर्थीपर्यंत सुतक संपत नाही, पण गौरी आव्हानाच्या अगोदर तुमचं सुतक संपतं. त्यावेळी मात्र तुम्ही गणपती नाही बसवला तरी तुम्ही गौरी पूजन करू शकता, गौरीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, ज्येष्ठा गौरी पूजन तुम्ही करू शकता, बरोबर. त्यावेळेला गणेश प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर असं होतं की नकळतपणे एखाद्या मूर्तीचा एखादा अवयव निसरला जातो किंवा भंग होतो. त्यावेळेला लगेचच्या लगेच त्या मूर्तीचं विसर्जन करायचं, दुसरा मात्र गणपती बसवायचा नाही. आता गणेश प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ते तुमच्या विसर्जनापर्यंत कसे पूजन करायचं ते आपण पाहूया. पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदकाचा नैवेद्य तुम्ही समर्पण करायचा, आणि हे शक्यतो घरी साजूक तुपामध्ये तळलेले किंवा उकडीचे मोदक असावेत. शक्यतो हल्ली ते पेढ्याच्या आकाराचे मोदक असतात, ते पर्याय म्हणून वापरतात, परंतु शक्यतो हे घरी तळलेले मोदक असावेत. रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 वेळेला गणपतीचं रोज पंचोपचार पूजन करायचं. सकाळी तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य समर्पण करू शकता, नंतर दुपारी मोदकाचा नैवेद्य समर्पण करू शकता, संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य समर्पण करू शकता. पहिल्या दिवशी जी पूजनासाठी जी फळांचा आपण नैवेद्य 5 फळांचा नैवेद्य समर्पण करतो, ती फळं त्याच दिवशी सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावीत. काही ठिकाणी असं होतं की ती फळं 5-10 दिवसापर्यंत विसर्जनात तसेच ठेवली जातात, पण तसं करू नये. पहिल्या दिवशी जी तुम्ही फळं समर्पण केलेली आहेत ती फळं तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचे. रोजच्या रोज मोदकाचा नैवेद्य समर्पण करणं शक्य नसेल तर किमान गूळ खोबऱ्याचं तरी नैवेद्य तुम्ही रोज समर्पण करायचा. अशा प्रकारे रोज पंचोपचार पूजा 3 वेळेला पंचोपचार पूजा करून आणि मग विसर्जनाच्या दिवशी पूर्ण पंचोपचार पूजा करून विसर्जनाचा विधी तुमच्या पुरोहितांकडनं किंवा तुम्हाला शक्य असं तुम्ही करून दही पोह्याची शिदोरी त्यांच्याबरोबर द्यायची. शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये गणेशाची मूर्ती विसर्जन करावी, पण शक्य नसेल तर घरी तुम्ही सुद्धा बादलीमध्ये घालणारी मूर्ती असेल तर घरी विसर्जन करू शकता. काही वेळेला असं होतं की गणपती तुम्ही बसवताय, प्राणप्रतिष्ठा करताय, आणि प्राणप्रतिष्ठा करतानाच चुकून नकळतपणे एखादा अवयव किंवा हाताचं बोट वगैरे किंवा काहीतरी भंग पावतं, तर त्याच वेळेला लगेचच्या लगेच ती मूर्ती विसर्जन करायची आणि त्याच दिवशी दुसरी आणायची. पण त्याच्यानंतर जर गणेश चतुर्थीनंतर जर एखादी मूर्ती जर भंग पावली नकळतपणे चुकून, तर मात्र ती मूर्ती विसर्जन करायची, परत तुम्ही दुसरा गणपती आणायचा नाही. दुसरा असा एक प्रश्न होतो लोकांचा की आमचे अमुक वडील वारलेत, आई वारली, आजोबा वारले, तर काका वारलेत, तर मग आता आम्ही वर्षभर गणपती बसवायचाच नाही का, काय करायचं? तर तुम्ही वर्षभर तुम्ही जो काय असेल कुलधर्म कुलाचार असतील त्याप्रमाणे तुम्ही सगळे कार्यक्रम करायचे, सगळे विधी करायचे. आणि जरी निधन घटना झाली असेल तरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा, गौरीपूजन असेल तर ज्येष्ठा गौरीपूजनसुद्धा करायचं. फक्त ज्या वेळेला आपण गणपतीला जे आरास डेकोरेशन वगैरे करतो तसं काही न करता साध्या प्रकारे गणपती बसवायचा, साध्या प्रकारे पूजन करायचं, डेकोरेशन वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही. त्यावेळेला असं होतं
की गणेश प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि नकळतपणे तुमच्या भाऊकीतल्या कोणातरी नातेवाईकाचं एखादं निधन होतं आणि तुम्हाला सुतक येतं किंवा कोणाचा जन्म होतो म्हणजे सोयर येतो. म्हणजे सोयर किंवा सुतक आल्यावरती काय करावं असा प्रश्न येतो. तर ज्या वेळेला गणेश प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सोयर अथवा सुतक येईल त्यावेळेला त्या मूर्तीचं कुणातरी एकाकडनं विसर्जन विधी करून घ्यायचा आणि मग ते राहिलेले तुमचे सोयराचे किंवा सुतकचे दिवस पाळायचे. त्याच्यानंतर काही पूजा करायची नाही. जर तुम्हाला पूजन करायचंच असेल तर मात्र कुठला तरी एखादा ब्रह्मचारी मुलाकडनं त्यांनी स्वतःचं साहित्य सगळं आणून तो जर पूजन करण्यास तयार असेल तरच तुम्ही पूजन करू शकता. अन्यथा हे शक्य होत नाही. किंबहुना म्हणूनच काय करतात, सोयर किंवा सुतक आल्यानंतर मूर्ती काय करायची, लगेच विसर्जन विधी करायचा. काय वेळेला प्रश्न असा येतो की आम्ही आत्तापर्यंत 10 दिवस गणपती बसवायचो किंवा 7 दिवस बसवायचो, पण आता काय आम्हाला वयोमानामुळं शक्य होत नाही आहे किंवा आमच्याकडं मनुष्यबळ नाही आहे किंवा मला वेळच नाही, तर काय करावं. तर तुम्ही उत्सवाचे दिवस कमी करू शकता. 10 दिवस बसवत आहे त्याच्याऐवजी 5 दिवस बसू शकता, अगदी 1.5 दिवस पण बसू शकता. उत्सवाचे दिवस कमी करण्याला अथवा तुम्ही 5 दिवसाचे 7 दिवस करायला किंवा 10 दिवसाचे 5 दिवस करायला कोणत्याही शास्त्राची अडचण येत नाही. त्याला कोणताही विधी नाही. तुम्ही ते कोणत्याही वर्षी उत्सवाचे दिवस हे कमी करू शकता अथवा वाढवू शकता किंवा पहिल्यापासून आहे त्याप्रमाणे परंपरेप्रमाणे त्या दिवशी विसर्जन करू शकता. तर अशा प्रकारे ज्या ज्या समस्या लोकांना जाणवतात, मी पौरोहित्य करताना यजमानांकडून ज्या ज्या काही प्रश्न विचारले त्या बहुतेक प्रश्नांची सोडवणूक झाली असेल, बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा सर्व भाग आपण गणरायाच्या चरणी समर्पण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. श्रीगणाध्यक्षार्पणमस्तु. ओम गं गणपतये नमः. शुभं भवतु.